ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीच्या तोंडून प्रतिमाला आता भूतकाळातील एक सत्य असं समजणार असतं की ज्यामुळे आता प्रतिमाला स्वतःचा भूतकाळ आठवणार असतो। तर जेव्हा आता नागराज महिपतला प्रतिमा जिवंत कशी काय याचा जाब विचारायला गेलेला असतो, तर तिथे आता महिपतच नागराजला खूप मोठा जबरदस्त असा धक्का देणार असतो। तर सायलीकडून आता प्रतिमेला नक्की भूतकाळातील असं कोणतं सत्य समजणार आहे की ज्याची आठवण आता प्रतिमेला लगोलग होणार आहे। तर इकडे महिपत आता नागराजला असा कोणता धक्का देणार आहे की ज्यामुळे नागराजचा पुरता बँड वाजणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे नाटकी प्रिया आता नाटक करते। ती विचार करते की मला आता या रविराज किल्लेदारापेक्षा सगळ्यात जास्त नाटक करावं लागेल। त्यांना फक्त असं भासवावं लागेल की माझी आई परत आली आहे, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे। आणि त्याचसाठी प्रिया आता प्रतिमाकडे जाते, तिला घट्ट मिठी मारते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते। परंतु तिथे कोणालाही माहिती नसतं की प्रतिमा आता कधीच बोलू शकणार नाहीये। सगळेच जण आपापले ओळख सांगत असतात, परंतु प्रतिमा खूप घाबरून गेलेली असते, गांगरून गेलेली असते। सगळ्यांच्याच प्रश्नांनी ती हैराणही झालेली असते। तेव्हा आता प्रियाला ढकलून प्रतिमा पळतच आता सायलीकडे जाते आणि सायलीच्या पाठीमागे जाऊन लपते। तेव्हा आता रविराज, प्रिया, नागराज, सुमन यांना धक्काच बसतो। तर तिथे आता रविराज म्हणतात की काय झालं प्रतिमा, अगं तू आम्हाला बोलत का नाही आहेस, तू रागावले आहेस का आमच्यावरती? तेव्हा आता रविराजांना सायली सांगते की सर, मी सांगते की काय झालं आहे ते, म्हणजे आपल्या प्रतिमा त्या कधीच आता बोलू शकणार नाही आहेत, त्यांची वाचा गेली आहे। आणि दुसरं म्हणजे प्रतिमा त्या इथे कोणालाच ओळखू शकत नाही आहेत, कारण त्यांच्या भूतकाळातील सगळ्या गोष्टी आता ते विसरले आहेत। तेव्हा आता दोन धक्के पचवणं रविराजांना खूप अवघड जाणार असतं, परंतु ही गोष्ट नागराज आणि प्रियासाठी मात्र खूप छान झालेली असते। कारण जरी प्रतिमाला काही आठवलं तर ती कोणाला सांगूही शकणार नसते। आणि त्यांचा समज असा झालेला असतो की प्रतिमाचा सगळा भूतकाळ ते विसरले आहे म्हटल्यानंतर त्यांना काळजी करण्याचं तसं काही कारणच नाहीये। तेव्हा आता पुन्हाची तिथे सांगते की सायली, तू प्रतिमाला घेऊन आतमध्ये जा, काय आहे आम्ही कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर प्रतिमा ऐकणार नाही, तेव्हा तू जा आणि तिला आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये घेऊन जा। तेव्हा आता सायली प्रतिमाला रूममध्ये सोडते आणि त्यानंतर प्रतिमाला सांगते की प्रतिमा, तुम्ही इथे आराम करा आणि तुम्ही इथे काळजी करू नका, सगळेच जण तुमच्यावरती फक्त आणि फक्त प्रेम करणार आहेत, तुम्ही या सगळ्यांना घाबरू नका, ही तुमची माणसं आहेत प्रतिमा आणि तुम्ही आता आराम करा, मी थोड्या वेळाने तुमच्याकडे येईनच, असं सांगून आता ती प्रतिमाला सेफली तिथे बसवते आणि त्यानंतर तिला विश्वासही देते की तिला इथे काही होऊ शकणार नाही आणि तिला काही कमीही पडणार नाही। तर त्यानंतर सायली बाहेर आलेली असते, तेव्हा प्रियाच्या मात्र कुरघोड्या चालूच असतात। प्रिया पुन्हाजींना सांगते की पुन्हाजी, आई अशी का वागते आहे, आमच्या कोणालाच ती बोलतच नाहीये। अगं म्हणजे ओळखलं नसलं तरी सुद्धा मग ती सायलीच्या पाठीमागे का लपत होती, सायलीलाच धरून बसली होती ती। तेव्हा आता प्रियाचा हट्ट असतो की तिला प्रतिमाला आता किल्लेदारांच्या घरी घेऊन जायचं असतं, उगाचच ते नाटकं करत असते। तेव्हा आता पुन्हाजीला ती सांगते की मला ना आईला माझ्या घरी घेऊन जायचं आहे, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा माझी आई मला भेटली आहे ना पूर्णाजी, मला ना आता आईचं प्रेम मिळणार आहे। तेव्हा ते आता सायली सांगते की अगं प्रिया, समजून घे, प्रतिमा त्या खूप घाबरल्या आहेत, गांगरून गेल्या आहेत, एक तर कोणाला ओळखतही नाही आहेत, त्यामुळे तू थोड्या दिवसांनी घेऊन जा ना त्यांना, तेव्हा त्या जेव्हा आता इथे रुळतील, सगळ्यांना हळूहळू ओळखतील, त्यांची सगळ्यांसोबत आता मैत्री होईल, भेट होईल, मग घेऊन जा। त्यावर ते आता प्रिया चिडते आणि पूर्णाजीला सांगते की पूर्णाजी, या सायलीला कळत नाहीये का माझ्यासाठी आणि बाबांसाठी आमची आई किती महत्त्वाची आहे ते, हिला ना प्रसंगाचं गांभीर्यच राहिलेलं नाहीये। त्यावर ते आता सायली काही बोलणार इतक्यात पूर्णाजी सायलीचीच बाजू घेते आणि प्रियाला सांगते की प्रसंगाचं गांभीर्य खरोखर नाहीये, पण सायलीला नाही तर तुला, तन्वी, प्रतिमाची अवस्था स्वतःच्या डोळ्याने बघते आहेस ना, एक तर प्रतिमा सायलीशिवाय कोणापाशीही जात नाहीये, सायलीशिवाय कोणालाही बोलत नाहीये, आणि आता तू जर तिला तिथे घेऊन गेली आणि तिला घाबरून काही झालं तर कोण बघणार आहे, तिला इथेच राहू दे। तर त्यानंतर आता रविराज हे सगळेच जण खूप खुश असतात। रविराज आता घरी जाण्यासाठी निरोपही घेतात। तर तोपर्यंत तिकडे आता प्रिया, नागराज दोघेही घाबरलेले असतात। तर प्रिया नागराजला सांगते की या सायलीने किती मोठा आगाऊपणा केला आहे, त्या प्रतिमाला घेऊन यायची काय गरज होती हिला,
जिथे तिथे ना नुसतं हिला पुढे पुढे करायचं असतं. त्यावरती आता नागराज म्हणतो की मी तर विचार काय करतो हे माहिती का, ज्यावेळी मी मार्केटमध्ये प्रतिमा वहिनीला पाहिलं आहे, तुला सांगितलं होतं ती प्रतिमा वहिनीच होती, परंतु आपल्या हाती ती लागली नाही आणि तेव्हा तू माझ्यावरती विश्वासही ठेवला नाही. आणि त्या महिपतने काय सांगितलं आपल्याला, तर प्रतिमा वहिनीला त्याच वेळी जाळून मारलं आहे म्हणून. मग आता हे जी उभी आहे ते काय प्रतिमा वहिनीचं भूत आहे का? त्यावरती आता प्रिया म्हणते की ते जाऊ द्या. आता अर्जुन आपल्याला काय म्हणत होता की ते बॉडी प्रकरण वगैरे ते जर आता त्या रविराज किल्लेदार आणि अर्जुनने उकरून काढण्याचा प्रयत्न केला तर आपण दोघे अडकू या सगळ्यामध्ये आणि आपलं नाव समोर आलं तर तो रविराज किल्लेदार आपल्याला जेलमध्येही पाठवेल, सोबत घराच्या बाहेरही कायमचा हाकलून देईल. त्यावरती आता नागराज सांगतो की नाही उद्याच आपण महिपतची भेट घ्यायची आणि जाऊन त्याला जाब विचारायचा या सगळ्या गोष्टीचा. तर दुसऱ्या दिवशी नागराज आणि प्रिया हे दोघे आता तिकडे महिपतकडे गेलेले असतात. महिपत आधीचाच खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्याचे जे नागराजने दिलेले दागिने असतात ते चोरीला गेलेले असतात. तिथे दुसराही मुद्देमाल नसतो. त्यामुळे महिपतला आता त्या फायनान्सरला अर्धी रक्कम द्यायची होती, परंतु आता तीही देता येत नसते, म्हणून आधीचाच तो टेन्शनमध्ये असतो. तर त्यानंतर नागराज तिथे पोहोचतो आणि नागराज प्रिया गेल्यानंतर नागराज चिडलेला असतो. तो म्हणतो की महिपत शेठ काय सांगत होता आम्हाला की तुमचा एकही प्लॅन फ्लॉप होत नाही, इथे तर आता सगळा डावच फिसकटला आहे तुमचा. त्यावरती आता साक्षी विचारते की काय झालंय नागराज काका, एवढे अण्णांवरती चिडले का आहात? पाहताय ना अण्णा आधीचे टेन्शनमध्ये आहेत ते. एकतर ते फायनान्सर आमच्या डोक्यावरती नाचतात आणि तिकडून आता तुम्ही आमची माणसं असूनही आमच्यावरती जर अशी आरेरावी करायला लागलात तर. त्यावरती आता नागराज म्हणतो की तर काय साक्षी, अगं महिपतचा अख्खा डावच फसला आहे. याच्याशी ना मैत्री करूनच खूप मोठी चूक केली आहे मी. सगळ्या प्रकरणामध्ये फक्त आणि फक्त अडकतच चाललो आहे मी. त्यावरती आता महिपत चिडतो आणि म्हणतो की काय माझ्यामुळे? नागराज शेठ आतापर्यंत मी तुमची किती मदत केली आहे जरा लक्षात तरी आणा. एवढंच नाही तर तुमच्यासाठी एका माणसाला मी जिवंत मारलाय. त्यावेळी आता नागराज म्हणतो की हो, आता तू एक काम कर, तू ना सुभेदारांच्या घरी जा आणि स्वतःच्या डोळ्याने बघ की नक्की काय घडलं आहे ते. त्यावरती आता साक्षी विचारते की म्हणजे? तेव्हा आता प्रिया आणि नागराज दोघे आता त्यांना खूप मोठा धक्का देतात, कारण ते सांगतात की त्या सायलीने प्रतिमाला परत आणलं आहे. तेव्हा आता तिथे महिपत आणि साक्षीला मोठा धक्काच बसतो. तर साक्षी विचारते की काय, परंतु हे कसं घडलं? तेव्हा आता प्रिया सांगते की साक्षी हे जे घडलं आहे ना ते घडलं आहे, परंतु इथे काय झालं आहे, तुझ्या अण्णांचा डाव फसलाच आहे ना. आणि आता त्या प्रतिमाला त्या बाईला जर सगळं काही आठवलं ना तर आपली काय खैर नाही. तो रविराज किल्लेदार आणि दुसरीकडून तो अर्जुन आपल्याला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही आणि जेलमध्येच काय ती फाशीची शिक्षाही सुनावतील आपल्याला. तेव्हा प्रिया खूप घाबरलेली असते. तर नागराजला आता महिपत म्हणतो की हे असं सगळं कसं काय झालं? त्या बाईला तर मी त्यावेळी आता नागराज म्हणतो की चाललं होतं असंच सांगितलं ना आम्हाला. तेव्हा आता महिपत म्हणतो की नागराज सेठ एक मिनिट, काहीतरी चुकतंय, मी त्या बाईला खरोखर जाळलं होतं, मग ती बाई जिवंत कशी? त्यावेळी आता नागराज सांगतो की जिवंतच आहे प्रतिमा वहिनी, आणि तू जाळलं होतं ना तिचा फक्त चेहरा एका बाजूने भाजला आहे आणि तिची वाचा गेली आहे. एवढंच नाही तर तिला त्या भूतकाळातलं काही आठवत नाही. त्यावेळी आता नागराजला साक्षी म्हणते की मग झालं ना, एवढं तिला घाबरायची काय गरज आहे, तिला काही आठवत नाही म्हटल्यानंतर तुम्ही सेफ आहात तिथे. तेव्हा आता प्रिया म्हणते की सेफ आहात म्हणजे? आणि अचानक सगळं आता त्या बाईला आठवायला लागलं. सुभेदारांच्या घरात राहून त्या सायलीने सतत आता तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न केला, तर काय करणार आहोत आपण? त्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जर तिने नागराज काकाला किंवा तुमच्या अण्णाला जर पाहिलं असेल तर. तेव्हा आता महिपत म्हणतो की पाहिलं म्हणजे त्या बाईने मला पाहिलंच आहे, कारण जेव्हा मी तिचा चेहरा जाळायला गेलतो ना तेव्हा तिने मला बघितला होता. तेव्हा आता नागराज म्हणतो की झालं, आता जर तुझं नाव समोर आलं ना तर तू काय करशील, या सगळ्या प्रकरणामध्ये मलाही अडकवशील आणि स्वतः मात्र नामानिराळी राहशील. तेव्हा आता नागराजला महिपत सांगतो की ते जाऊ द्या नागराज सेठ, ते प्रकरण आपण परत बघूयात, परंतु तुम्हाला माहिती आहे का माझ्या घरात चोरी झाली आहे. तेव्हा आता प्रिया धक्क्यानेच नागराजकडे पाहते. तर नागराज आता पप्प करायला लागतो आणि परत विचारतो की काय तुझ्या घरी चोरी कोणी केली, काही कळलं का? नागराज आता मुद्दाम खोदून प्रश्न विचारत असतो. त्यावेळी आता साक्षी सांगते की नाही, अजून तरी चोरी कुणी केली कळली नाही, कारण त्या दिवशी तर मला अण्णांनी सांगितलं होतं की तुम्ही आणि अण्णा दोघेच होतात. त्यावर ते आता नागराज घाबरलेला असतो. तर नागराज घाबरल्यानंतर प्रिया मुद्दाम विचारते की साक्षी तू माझ्या नागराज काकावरती संशय घेतेस का? तेव्हा आता साक्षी सांगते की तसं नाही ग प्रिया, अगं म्हणजे मी सांगते फक्त, तर त्यानंतर कोणी आलं नव्हतं ना. तेव्हा आता नागराज सांगतो की नाही, मी आणि महिपतच होतो,
महिपतच्या माणसांना भेटायला गेला होता, कोणाला तर मारायला सांगत होता. त्यानंतर महिपतने मला दारू दिलेली होती, मी ती पिलो आणि घरी गेलो. महिपत तिथे आता सांगतो की ज्या कोणी चोरी केली आहे हे जर समजलं ना त्याची खांडोळीच बाहेर काढतो. तेव्हा आता नागराज पुरता घाबरलेला असतो, कारण महिपतला जराही संशय आला ना तर. तेव्हा आता साक्षी सांगते की अण्णा 1 मिनिट, तो चोर कोण आहे नक्की आपल्याला सापडू शकतं, मी हे कसं काय विसरू शकते. तेव्हा आता साक्षी सांगते की अण्णा आपल्या दाराच्या बाहेर CCTV फुटेज आहे, त्यामध्ये आपल्याला कळू शकतं की नक्की चोरी कोणी केली आहे. आता तर मात्र नागराजची पळताभुई थोडी सपाट झालेली असते. नागराजला आता पक्क खात्री झालेली असते की जर या प्रकरणामध्ये तो आहे हे जर महिपतला कळलं तर महिपतने सांगितल्यानुसार तो खरोखरच मला मारायला कमी करणार नाही. तर तिकडे आता सायली प्रतिमाशी बोलत असते. तेव्हा आता सायलीला प्रतिमा खानाखुणा करून सगळं काही विचारत असते, म्हणजेच प्रतिमा सायलीबद्दल माहिती विचारत असते. तेव्हा आता सायली सांगते की प्रतिमा त्या तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला कळलं आहे, तुम्हाला सांगू का, खरंच माझ्यासाठी वेळेवरती मधुभाऊ धावून आले नसते ना तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं ते मलाही माहिती नाही. म्हणजे झालं असं की जेव्हा मी लहान होते, म्हणजे मला इतकं आठवत नाही आहे, परंतु ही गोष्ट मला मधुभाऊंनी सांगितली होती की माझा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे मला फक्त आता आठवत आहे माझे आईवडील कोण आहेत काय आहेत याचे चेहरे तरी मला अजून आठवत नाही आहेत, परंतु मला आठवत आहे की पाठीमागून मोठा टेम्पो येत होता आणि त्या ट्रकनेच आमची कार उडवली आणि त्यानंतर ती कार खोल दरीत जाऊन पडली आणि मी तिथून वाचले. त्यानंतर मी रडत मंदिरामध्ये गेले होते आणि तिथे मला कोण भेटलं माहिती आहे प्रतिमा त्या, तिथे मला मधुभाऊ भेटले आणि मधुभाऊनेच माझं अख्खं आयुष्य सुधारलं, माझ्यावरती वडिलांसारखी माया केली. मधुभाऊ आजही माझ्यावरती तितकंच प्रेम करतात, परंतु काही कारणामुळे आता आश्रमाच्या मध्ये एक खून झाला होता आणि त्या खुनाच्या प्रकरणी मधुभाऊ अडकले आहेत. या सगळ्यांमध्ये साक्ष खोटी प्रियानेच दिली आहे. प्रिया म्हणजे तुमची तन्वी, परंतु तुम्ही हे सगळ्या गोष्टी विसरून जा, मनाला लावून घेऊ नका. हे आहेत ना हे सगळं काही सत्य शोधून काढतील. आता अर्धी लढाई आम्ही आतापर्यंत जिंकले आहे, माझा विश्वास आहे की ही पूर्ण लढाई हे नक्की जिंकतील आणि मधुभाऊंना लवकरात लवकर बाहेर काढतील. तेव्हा आता प्रिया हे सगळं काही सांगितल्यानंतर तिथे प्रतिमाच्या डोक्यामध्ये आता सतत ॲक्सिडेंटचे विषय यायला लागलेले असतात, कारण सायलीने जसा ॲक्सिडेंट घडलेला सांगितलेला असतो अगदी तसाच ॲक्सिडेंट प्रतिमाचाही घडलेला असतो आणि तिला आता अचानकपणे ते प्रसंग आठवायला लागलेले असतात. अचानक प्रतिमा आता डोक्याला हात लावून बसते. तेव्हा सायली घाबरते आणि विचारते की काय झालं प्रतिमा त्या, तुम्ही असं का करताय, तुम्हाला काय होतंय, डोकं दुखतं आहे का. तेव्हा आता प्रतिमा मान हलवून नाही म्हणते. इतक्यात आता सायली पटकन अश्विनला बोलावून घेते आणि अश्विनला सांगते की मी प्रतिमा आत्याशी बोलत होते, माहिती नाही काय, परंतु त्या अचानक असं वेड्यासारखं वागतायत. तेव्हा आता अश्विन त्यांना चेक करतो. तर त्यानंतर आता अश्विन सांगतो की सायली वहिनी मला वाटतं की प्रतिमा आत्याला आपण आराम करू द्यायला हवा आहे, कारण आपण सतत प्रश्न विचारतो आहे ना त्यांना आणि कदाचित त्या हे सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करत असतील आणि जास्त डोक्याला ताण दिल्यामुळे कदाचित असं होऊ शकतं. तेव्हा आता सायली सांगते की ठीक आहे, परंतु सायलीने जसं प्रसंग सांगितलेला असतो अगदी तसाच प्रसंग आता तिथे प्रतिमाला आठवलेला असतो. तर हळूहळू आता सुभेदारांसोबत राहून प्रतिमाला सगळा तिचा भूतकाळ आठवणार का, व आता सायली हीच आपली मुलगी आहे हे प्रतिमेला केव्हा समजणार, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. तर त्याचबरोबर आता CCTV फुटेज पाहिल्यानंतर जेव्हा आता नागराजच आपल्या घरचा चोर आहे हे जेव्हा महिपत आणि साक्षीला समजेल त्यावेळी नागराजचं नक्की काय होईल हेही पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.